शेवटी गेले पुन्हा झोपी उपाशी लेकरू. शेवटी गेले पुन्हा झोपी उपाशी लेकरू. माय त्याला भाकरीची गोष्ट सांगत राहिली. आणि हा शेर बघा की पुढे जाऊन आपला पाय मागे घ्यायचा असतो. पुढे जाऊन आपला पाय मागे घ्यायचा असतो. जीवाने जन्मभर गरबाच तर खेळायचा असतो. असे अनेक आशयगर्भ शेर लिहिणारे आजच्या मुशायऱ्याचे अध्यक्ष सन्माननीय गझलकार संजय गोरडे सरांना मी विनंती करते की त्यांनी आपले अध्यक्षीय मनोगतही मांडावे आणि आपली एक सुंदरशी गझल रसिकांसमोर सादर करावी. आजच्या संमेलनाचे अध्यक्ष आणि आयोजक नाना लोडम दादा, संगेप सर, किंवा आज मला विशेष आनंद वाटला ते प्रशांत दादा आणि वहिनींना समोर उपस्थित पाहून. बाकी आपण सगळे आहातच. आणि वऱ्हाडी मंडळी जी आहे, गझलकार मंडळी आपली, ज्यांनी आयोजनाला हातभार लावला आहे, गेली 2 महिने ते मेहनत करत आहेत, त्या सगळ्यांचे या उत्कृष्ट आयोजनासाठी मनापासून अभिनंदन करतो. त्यांचे आभार व्यक्त करतो की आम्हाला हा सन्मान आपण इथे दिला. आणि मैफिलीलाही एक छोटंसं आवाहन करतो की आपण सगळे गझलचे रसिक आहात, दर्दी आहात, बरेच लोक शायर आहात. त्यामुळे चांगल्या शेरांना आपल्याकडून दाद अपेक्षित आहे. ती वारंवार कोणी मागू नये. दाद मागणं चांगलं नाही, आम्हाला ते म्हणजे बरं वाटत नाही. अनेकदा आपल्यापैकीच कोणी जेव्हा वारंवार टाळ्यांची मागणी तुमच्याकडे करील, तेव्हा कुणी जेवण करून आलं असेल किंवा कुणी जेवण करायला गेलं असेल म्हणून आमच्या मुशायऱ्याला कमी दाद असेल. दादेची मागणी नाही आहे, पण योग्य शेराला, चांगल्या शेराला नक्की तुम्ही दाद द्या आणि आपण गझलेचे वारकरी आहोत हे कळू देऊया. अशीच मैफल हसत खेळत पुढची रंगत आणूया असं आवाहन मी सभेला करतो आणि काही शेर ठेवतो. आधी गुलाल होतो मग पायधूळ झालो. दुनियेकडून नेहमी एप्रिल फूल झालो. क्या बात आहे, क्या बात आहे. आधी गुलाल होतो मग पायधूळ झालो. दुनियेकडून नेहमी एप्रिल फूल झालो. अजून एक वेगळा शेर की जसा नाही तसा दिसण्यात वाया घातला. मी पण काही कमी नाही ना. जसा नाही तसा दिसण्यात वाया घातला. उगा हा जन्म मी नटण्यात वाया घातला. क्या बात आहे, क्या बात आहे. जीव आधी लावला भरपूर लोकांनी. जीव आधी लावला भरपूर लोकांनी. मग मला हळुवार केले दूर लोकांनी. क्या बात आहे, क्या बात आहे. मरण्याच्या आधीच कदाचित टाकतील जाळून मला. मरण्याच्या आधीच कदाचित टाकतील जाळून मला. मी जगास जग गेले आहे इतके कंटाळून मला. क्या बात आहे, क्या बात आहे. असे काही शेर वेगवेगळे ऐकवतोय, तुम्हाला आवडतील. इर्शाद. की जितका मवाळ दिसतो तितका कुटील असतो. बर. जितका मवाळ दिसतो तितका कुटील असतो. प्रत्येक जण स्वतःचा उत्तम वकील असतो. क्या बात है, क्या बात है. बहुत बढ़िया. जितका मवाळ दिसतो तितका कुटील असतो. प्रत्येक जण स्वतःचा उत्तम वकील असतो. जगाने रोज संजयला शहाणे एवढे केले. जगाने रोज संजयला शहाणे एवढे केले. आता त्याचे शहाणे पण शहाणे राहिले नाही. क्या बात है, क्या बात. आणि 1-2 कलेविषयी शेर घेऊन एखाद चांगली गझल घेऊन इर्शाद. थांबतो की आपल्याला मानणारी माणसे मोठी करा. आपल्याला मानणारी माणसे मोठी करा. मग भले आपण कलेची कूस वांझोटी करा. क्या बात, क्या बात. आपल्याला मानणारी माणसे मोठी करा. मग भले आपण कलेची कूस वांझोटी करा. आणि कलाकारासाठी एक शेर घेतो की पात्रतेहून ज्याचा अहंकार मोठा. पात्रतेहून. पात्रतेहून ज्याचा
अहंकार मोठा तो कधी होत नाही कलाकार मोठा. क्या बात है, क्या बात है. पात्र तेहून ज्याचा अहंकार मोठा तो कधी होत नाही कलाकार मोठा. सुटे शेर थांबवतो आणि काही शेर घेतो की तिच्या दारी फुलांचा ताटवा असतो तरी सुद्धा तिला गजरा हवा असतो. क्या बात है, क्या बात है. तिच्या दारी फुलांचा ताटवा असतो तरी सुद्धा तिला गजरा हवा असतो. तिच्याशी बोलणे म्हणजे गझल असते. आहा, आहा. या शेराचं अजून जास्त स्पष्टीकरण देऊ नये मी, तो ज्याचा त्याला अनुभव आहे, की तिच्याशी बोलणे म्हणजे गझल असते, तिच्या ओठातला मिसरा नवा असतो. क्या बात. कारण काय, तुझ्या प्रत्येक शब्दाचा ऋणी माझ्यातला शायर. वा वा वा. मैत्रिणीचे, प्रेयस माणसाचे टोमणे वजा एक एक जो शब्द आपण ऐकतो त्यातून आपल्याला अनेक ओळी सुचलेल्या आहेत, असतील तुम्हालाही. तुझ्या प्रत्येक शब्दाचा ऋणी माझ्यातला शायर, तुझ्या शब्दामुळे जन्मास माझ्या शायरी आली. क्या बात है, क्या तुझ्या बात. शब्दामुळे जन्मास माझी शायरी आली. आणि जीव जेव्हा कुणावर जडू लागतो, जीव जेव्हा कुणावर जडू लागतो, श्वास तेव्हा किती धडधडू लागतो. क्या बात. वा. मी हरवतोय हल्ली कुठेही मला, मी हरवतोय हल्ली कुठेही मला, मी कुठेही तिला सापडू लागतो. वा वा. क्या बात है, क्या जीव जेव्हा कुणावर जडू लागतो. आणि एक शेर आहे की नाचल्यावर सुखाच्या सरी अंगणी, नाचल्यावर सुखाच्या सरी अंगणी, आग शेजारचा पाखडू लागतो. वा वा वा. नाचल्यावर सुखाच्या सरी अंगणी, आग शेजारचा पाखडू लागतो. आणि वागतो देव जेव्हा मनासारखा, फक्त तेव्हा मला आवडू लागतो. क्या बात है, क्या बात है. बहुत बढ़िया. वागतो देव जेव्हा मनासारखा, फक्त तेव्हा मला आवडू लागतो. वा वा. एक आज अमरावतीत उतरलो स्टेशनवर आणि तेव्हा ठरवलं स्टेशनचं काय थोडा माहोल पाहिला. आणि एक अशी लिहून झालेली आहे एका ट्रान्समध्ये, एका अवस्थेमध्ये जाऊन तिची त्या गझलेची रदीपच स्टेशनवर आहे. क्या बात. ती गझल मी आज इथे पेश करतो. इरशाद इरशाद. विदर्भात पहिल्यांदाच आलो आहे, विदर्भाच्या मातीला आणि अमरावती स्टेशनला. कसे सांगू कसा फिरलो तुला शोधित स्टेशनवर. क्या बात. कसे सांगू कसा फिरलो तुला शोधित स्टेशनवर, कसे सांगू की मी होतो कशाला भीत स्टेशनवर. वा वा वा. कसे सांगू कसा फिरलो तुला शोधित स्टेशनवर, कसे सांगू की मी होतो कशाला भीत स्टेशनवर. कुणी बसले घरी वाटेकडे लावून डोळे अन, कुणी बसले घरी वाटेकडे लावून डोळे अन, कुणी बसले दिवसभर आसवे ढाळीत स्टेशनवर. क्या बात है, क्या बात है. बहुत बढ़िया. वाह. रित्या हाती मला घरट्याकडे परतायचे नव्हते, रित्या हाती मला घरट्याकडे परतायचे नव्हते, म्हणून मी फक्त बसलो माणसे मोजीत स्टेशनवर. क्या बात है, क्या बात है. रित्या हाती मला घरट्याकडे परतायचे नव्हते, गहरा है. म्हणून मी फक्त बसलो माणसे मोजीत स्टेशनवर. कुणासाठी कुणापाशी रिकामा एक क्षण नव्हता, कुणासाठी कुणापाशी रिकामा एक क्षण नव्हता. मला दिसला सतत प्रत्येक जण घाईत स्टेशनवर. स्टेशनवर. वाह. मला दिसला सतत प्रत्येक जण घाईत स्टेशनवर. बिथरलेले बिचकलेले बघत शून्यात बसलेले, बिथरलेले बिचकलेले बघत शून्यात बसलेले. मला माझेच दिसते लेकरू,
गर्दीत स्टेशनवर. वा. बिथरलेले बिचकलेले बघत शून्यात बसलेले मला माझेच दिसते लेकरू गर्दीत स्टेशनवर. कुण्या यंत्रातली बाई दिवसभर काय बोंबलते, कुण्या यंत्रातली बाई दिवसभर काय बोंबलते, करत असते सतत कुठले तरी भाकीत स्टेशनवर. वा. जो दे उसका भला हो, जो न दे उसका भला होगा. भिकारी गात होता रोज एकच गीत स्टेशनवर. जीवाचा तोडूनी लचका जीवे भावे परत केला. जीवाचा तोडूनी लचका जीवे भावे परत केला. जरासा राग करतो मी जराशी प्रीत स्टेशनवर. क्या बात आहे, क्या बात आहे. कसे सांगू कसा फिरलो तुला शोधित स्टेशनवर. वा. कसे सांगू की मी होतो कशाला भीत स्टेशनवर. क्या बात आहे, धन्यवाद मित्र हो, क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद.